आमच्या शाळेचे नाव संग्रामसिंह मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय शिंगोर्णी, तालुका मानशिरस, जिल्हा सोलापूर. आम्ही 5 जण अन्नसाखळी या हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. उत्पादक हा स्वयंपोषी असतो. अन्न जाळी व अन्नसाखळीतील प्रथम पोषण पातळी असते. शाकाहारी प्राण्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ मांस, माड, हत्ती इत्यादी सारखे हे स्वयंपोषी उत्पादक वनस्पती यावर अवलंबून असतात. ते स्वतः तयार करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना परपोषी असे म्हणतात. मी द्वितीय पक्षाची माहिती सांगत आहे. द्वितीय पक्षाचे मांसाहारी प्राणी आहेत. त्यांची माहिती उदाहरणे सांगता येतील तर बेडूक, घुबड, टोला हे शाकाहारी प्राण्यांना अन्न म्हणून खातात. द्वितीय पक्षक हे प्राथमिक पक्षकावर अवलंबून असतात. मी तृतीय पक्षकाची माहिती सांगणार आहे. तृतीय पक्षक हा प्राथमिक पक्षकाला म्हणजे शाकाहारी प्राण्यांना खातो. त्याचबरोबर द्वितीय पक्षक म्हणजे मांसाहारी प्राण्यांनाही खातो. त्यामध्ये उदाहरण सांगता येईल तर साप हा आपले अन्न म्हणून बेडकाचा वापर करतो. सर्वोच्च भक्षकाविषयी माहिती सांगणार आहे. सर्वोच्च भक्षक ऋतुकालानंतर त्याच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या विघटकांना त्याची ऊर्जा उपलब्ध होते. बुरशी सूक्ष्मजीव हे